परमार्थ सहसा निर्माण होतच नाही. झाला तर ते जास्त दिवस टिकत नाही, टिकला तर ते अंगावर बांधवत नाही, अंगावर बांधवला तर ते फळापर्यंत जात नाही. तसे एखाद्याला लेकरू होत नाही, झाला तर ते जगत नाही, जगला तर ते शाळेत जात नाही, शाळेत जर नाही गेला तर ते पास होत नाही, पास नाही झाला तर नोकरी लागत नाही, नोकरी जर नाही लागली तर छोकरी मिळत नाही, छोकरी मिळते त्यात काही काही नांदत नाही. पण काय काय नाही वाटत, मस्त गंध लावला म्हणजे झालं बा. आमच्या गावातल्या एका बाईला म्हटलं, मावशी तुमचा मालक म्हणलं कपाळ भरून गंध लावतो. काय म्हणे, महाराज नुसतं नावाला गंध लावते म्हणे. म्हणजे झालं काय, काहीच नाही म्हणे. सकाळी उठले की संडासला गेले की लोकांच्या वरातली पेंडी काढून आणते. सज्जन माणसावर हात करा बरं. यखाई दिसायला ना दुर्जन माणसं यखाई नाही. म्हणजे आपण सज्जन बी नाही, दुर्जन बी नाही. संदीप महाराज आपण आद्यात बी नाही, मध्यात बी नाही. त्याच्यामुळं देव जीव लावला तर अर्धा लावतो, आणि बायको सुद्धा तिचं नावच अर्धांगिनी आहे, ते अर्धा जीव लावते महाराज. हो बघा, तुम्हाला पटवून देतो. आपण रस्त्याने चाललो, रस्त्याने जात असताना उजव्या बाजूला रामाची मूर्ती पडून आहे आणि डाव्या बाजूला रावणाची मूर्ती पडून आहे. कोणची उचल साथ पहिले? रामाची. आता रामाची मूर्ती पितळाची, रावणाची सोन्याची. शक्तीची शपथ आहे, खरं खरं सांगू रावणाची. रावणाची उचल साथ मला बरोबर आहे का? आपलं नाही हो, सगळ्याच तसं आहे. आता इथे बसल्या माझ्या आई बहिणी. मावशी माझ्या घरातली बाळ कशाची? बोला बोला, कशाच्या? तुम्हाला फाशीची शिक्षा सुनत नाही, टेन्शन घेऊ नका, फक्त तुम्ही मोकळ्या मनानं बोला. बरं, माझ्या गळ्यातली माळ श्रेष्ठ आहे का तुमच्या गळ्यातली? बोला बोला बोला. माझ्या गळ्यात एक काम करा बरं, हे माळ घ्या तुम्ही, ते माळ मला द्या. मध्ये मावशी काढायची, एक कांडो राहू दे राहू दे मावशी. काय मागे ठेवले पाहिले महाराज, पैसा आहे महाराज, ते कोणी देऊ शकत नाही महाराज. परवा माझ्याकडे 80 वर्षाची म्हातारी बाई आली, मला म्हणे पाया पडले, म्हणे महाराज तुमच्या हाताने मला माळ टाकायची म्हणे, तुमच्या हाताने माळ टाकायची म्हणे. मी म्हणलं तुमचं वय काय? काहीच नाही म्हणे, 80 वय आहे म्हणे. तरुणपणामध्ये का नाही टाकली, याच वयात काय सुचलं? म्हणे महाराज मला चावत नाही ना म्हणे. फुटाने हो फुटाने, फुटाने चावत नाही म्हणजे काही काही ना चावत नाही म्हणून माळ टाका. काही काही माणसं म्हणतात आम्ही महाराज आम्ही म्हातारपणी परमार्थ करू. तर मला सांगा, म्हातारपणी परमार्थ करू म्हणणाऱ्यांना म्हातारपणी येईलच कशावर? तर